याच्यावरती महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे. त्याला दंगलच म्हणायला पाहिजे. कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं. बीडच्या पालकमंत्री पदाचाही तसा घोळच आहे. हे सगळं चित्र पाहता महाराष्ट्रामध्ये जे बहुमत यांना मिळालेलं आहे त्या बहुमताचा हे अनादर करतायत. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर. एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, स्वतःचं बहुमत आहे त्यांचं भाजपचं, तरीही ते आपल्याच निर्णयानं स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या. हे आश्चर्य आहे. एरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही, बेशिस्त वगैरे, बरं का, मी राज्य चालवतोय. मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली? कारण काय? आणि पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे. जेव्हा